बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती बारामती विधानसभा मतदारसंघाची। आता अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून एनसीपीचे उमेदवार असतील अशी घोषणा तटकरे यांनी केली। याबरोबरच येवल्यातून छगन भुजबळ तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। अजित पवारांच्या या यादीमध्ये नवाब मलिक आणि सुनील टिंगरे यांच्या नावांचा समावेश नाही, तर विद्यमान आमदार आणि मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। यात छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा येवला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे। वास्तविक राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे यांच्यातील वाद समोर आला होता। त्यामुळे आता या मतदारसंघातून भुजबळ यांच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष असेल, तर दुसरीकडे राज्यातील विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। अजित पवार गटाच्या 38 उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर तर पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही। त्यामुळे या विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाला का असा प्रश्न उपस्थित होतोय। यात नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे, तर पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात सुनील टिंगरे यांचं नाव समोर आल्यानंतर महायुतीला विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावं लागलं होतं। त्यामुळे आता अजित पवार या तिन्ही आमदारांचा पत्ता कट करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पहाटे गुवाहाटीला जाऊन तेथील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं। शिंदे उद्या गुरुवारी कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलंय। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या या दौऱ्यावर टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी करत वेगळी चूल मांडली होती। त्यावेळी ते आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम सुरतला त्यानंतर गुवाहाटीला गेले होते। तिथूनच त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता। त्यावेळी त्यांनी आम्ही कामाख्या देवीच्या आशीर्वादानं सत्ता स्थापन करत असल्याचा दावा केला होता। विशेषतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही त्यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटीहून सपत्नी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं। एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले, मी कामाख्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला आलो। शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर केली असून दुसरी यादी लवकरच जाहीर होईल। या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आमचंच सरकार येईल याविषयी कोणतीही शंका नाही। गेले अनेक दिवस राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे। यामुळे बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होणार आहे। दरम्यान काही दिवसांपासून अजित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, त्यांचे सुपुत्र जय पवार हे मतदारसंघातून उभे राहतील अशी चर्चा सुरू होती, पण या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय। अजित पवारांसह सुनील तटकरेंनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। यामुळे आता बारामतीमधून मवियातून उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी निवडणुकीच्या घोषणा होताच शरद पवारांची भेट घेतली। त्यांच्या या भेटीत बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता 64 वर्षांनंतर पुन्हा एकदा पवार बंधू एकमेकांच्या विरोधात प्रचारात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। श्रीनिवास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी देखील अजित पवार यांच्या विरोधात टीका करताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात मोठा जनसंपर्क वाढवलाय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मोठी आघाडी घेतली होती। यातच बारामतीमध्ये त्यांच्या नावाचे फिक्स आमदार असे बॅनर पाहायला मिळाले। यासह पवार कुटुंबियांकडून बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवारांसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसून येतंय। जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा समूह असलेल्या ब्रिक्सची 16वी शिखर परिषद रशियातील कझान इथं होतीये। रशिया, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यासह 28 देशांचे राष्ट्रप्रमुख यात सहभागी झालेत। यंदा या शिखर परिषदेचे अध्यक्षस्थान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन करतायत। पंतप्रधान मोदी आज इथं भाषण करणार आहेत। युरोपियन युनियनला मागे टाकत ब्रिक्स ही जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली आर्थिक संघटना बनली आहे। जागतिक जीडीपीमध्ये ईयू देशांचा एकूण वाटा 14% आहे, तर ब्रिक्स देशांचा वाटा 27% आहे। ब्रिक्सची स्वतःची स्वतंत्र बँक देखील आहे, जी न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणून ओळखली जाते। याचे मुख्यालय चीनमधील शांघाय इथे आहे। हे सरकारी किंवा खासगी प्रकल्पांसाठी सदस्य देशांना कर्ज देते। रायझिंग इकॉनॉमी या संकल्पनेवर स्थापन झालेल्या या गटात गेल्या वर्षीपर्यंत ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांचा समावेश होता। यावर्षी यूएई, इराण, इजिप्त आणि इथिओपिया औपचारिक सदस्य होतील।
गेल्या वर्षी 34 देशांनी आणि यावर्षी 40 देशांनी या संघटनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुम्ही 7-8 सभा घ्याव्यात, पण मी विजयाचा गुलाल उधळला नाही तर फास घेऊन मरेन, असं आव्हान सांगोल्याचे आमदार आणि काय झाडी काय हॉटेल फेम शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांना दिलाय. तसंच शहाजी पाटील यांनी पुण्यात सापडलेल्या पैशांवरून रोहित पवारांवरही निशाणा साधला. पुण्यातील सापडलेले पैसे मोजायला रोहित पवार गेले होते का, असा सवाल शहाजी बापू पाटील यांनी केला. एकनाथ शिंदे गटानं मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिलंय. शहाजी बापू पाटील यांना पुन्हा सांगोल्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यासह रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत हा सकाळी 9 वाजता महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा, अशा कुत्र्यांकडे मी लक्ष देत नसतो. माझ्या विरोधात संजय राऊत, त्याचा बाप अज्जा यांनी 1 नाही तर 10 सभा घेऊ देत, मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवेन, असं शहाजी पाटील म्हणाले. संजय राऊतांनी 7-8 सभा घेऊ द्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही तर फास घेऊन मरेन, एक प्रकारे थेट आव्हान शहाजी बापूंनी संजय राऊतांना दिलं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे महाराष्ट्राविषयी कोणतंही विजन नाही. 2.5 वर्षातील त्यांचं एक काम दाखवा, मी एकनाथ शिंदे यांची 1000 कामं दाखवतो, अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी बुधवारी पहाटे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या दोघांत बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे मैदानातून काढता पाय घेतात की काय, अशा विविध अटकळींना पेव फुटलंय. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकीय मैदानात वेगानं घडामोडी घडतायत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केल्यानंतर निवडणुकीतील चुरस वाढली आहे. जरांगे यांच्या भूमिकेमुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचा दावा केला जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी बुधवारी पहाटे जरांगेंची भेट घेऊन एकच खळबळ उडवून दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं मंगळवारी रात्री उशिरा आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर काही तासातच मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे. या भेटीचे विविध अर्थही काढले जात आहेत. कर्नाटकातील मुसळधार पावसामुळे मंगळवारी बंगळूरमध्ये 7 मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली 21 जण अडकले होते, त्यापैकी 13 जणांना वाचवण्यात यश आलंय. त्याचबरोबर 3 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेलेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीमनं रात्रभर बचावकार्य केलं. बुधवारी सकाळी श्वानपथक पथकालाही पाचारण करण्यात आलं. टीमनं ढिगारा हटवण्यासाठी मोठ्या मशीन्सही मागवल्यात. एका प्रत्यक्षदर्शी मजुरानं बुधवारी सांगितलं की काल दुपारी 1 वाजता जेवण करत होतो, तेवढ्यात मोठा आवाज ऐकू आला. ही इमारत हादरायला लागली आणि काही वेळानं ती कोसळली. या मुद्द्यावरून कर्नाटकात राजकारण सुरू झालंय. विरोधी पक्ष जेडीएसनं काँग्रेसवर बंगळुरूची दुर्दशा निर्माण केल्याचा आरोप केलाय. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की मुंबई आणि दिल्लीत काय चाललंय ते तुम्ही पाहिले असेलच. देशाच्या अनेक भागात हीच परिस्थिती आहे. आपण निसर्गाला रोखू शकत नाही, परंतु आपण व्यवस्थापन करत आहोत. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी रोड शो नंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ राहुल गांधी, आई सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. नामांकनापूर्वी प्रियांका म्हणाल्या की मी 17 वर्षाची असताना 1989 मध्ये पहिल्यांदा वडिलांसाठी प्रचार केला होता. तेव्हापासून या 35 वर्षात आई आणि भावासाठी मतं मागितली. आता प्रथमच मी स्वतःसाठी समर्थन मागतेय. राहुल गांधी म्हणाले, वायनाड हा देशाचा एक प्रदेश आहे जिथून 2 खासदार आहेत, एक अधिकृत खासदार आणि दुसरा अनधिकृत खासदार. दोघेही वायनाडसाठी काम करतील. प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपनं नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. नंतर त्यांनी रायबरेली ही गांधी घराण्याची पारंपरिक जागा निवडली आणि वायनाड सोडली. इथं 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून 30 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय. भाजप, शिवसेना, शिंदे गटानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटानंही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र काही जागांवरून असलेल्या मतभेदांमुळे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. महाविकास आघाडीतील मतभेद मिटतील का, यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 4-5 जागांवर मतभेद होत, मात्र ते मतभेद आता मिटले असून उद्या काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले म्हणाले की काँग्रेस किती जागांवर लढणार हे तुम्हाला उद्या कळेल. उद्धव ठाकरे आणि आमच्यातील मतभेद जवळपास संपत आलेत. 4-5 जागांवर वाद होता, पण तोही आता मिटलाय, असं पटोलेंनी सांगितलं. कार्यकर्ते खोके सरकारला मतदान करणार नाहीत, काँग्रेसला पाठिंबा देणार. यावर पटोलेंना विचारलं असता ते म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घ्यायला हव्यात. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेसला देणाऱ्या पाठिंब्याबाबत आम्ही बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमधील जागा वाटपाचा निर्णय अंतिम करण्यात झालेल्या विलंबानं छोट्या घटक पक्षांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या भागीदारांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना विरोधी पक्षांचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, डावे पक्ष आणि शेतकरी आणि कामगार पक्ष यांच्यासह इतर छोट्या पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यातच असं झालं तर हरियाणाप्रमाणे काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांची स्थिती ही हरियाणाप्रमाणे होईल असा कडक इशाराच या घटक पक्षांनी दिलाय. ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची स्थापना झाली त्या दादर मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार असणारच असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेना कोणत्याही बाबतीत सौदा करत नाही, त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या अटीवर माहीममधून अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना कुणाला उमेदवारी देते हे पाहावं लागेल. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याला आता अवघे काही दिवस शिल्लक असले तरी अद्याप महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा सुरूच आहे. जागा वाटप जाहीर झालेली नसताना शिवसेना उद्धव ठाकरे गट 95 जागा लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आमचा पक्ष हा सर्वात अनुभवी पक्ष असून आम्ही सेंच्युरी मारावी अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. या माध्यमातून शिवसेना 100 जागा लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील इतर छोटे घटक पक्ष हे स्वतंत्र उमेदवार देत आहेत. यावर देखील संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रत्येक छोट्या पक्षांच्या अपेक्षा जास्त आहेत, मात्र आपली मतदारसंघातील ताकद निश्चित करून आपला आवाका पाहूनच त्यांनी जागा वाटपामध्ये मतदारसंघाची मागणी करावी असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्षानं काही मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. यासोबतच समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडीसारखे पक्ष हे भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.